त्या सगळ्या घरच्यांवर किती व्यवहार झाले त्याची माहिती मागितली होती. तर कोट्यावधीचे शेत जमिनी आणि प्लॉट खरेदी केल्याचं कागदपत्राच्या आधारे एसआयटीला समोर आलं, ज्यामध्ये मुलगा, पत्नी आणि वाल्मिक कराडच्या नावावर पण मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदीचा व्यवहार झाला. काय दादा बरं का की तो माणूस त्याच्या नावावरती प्रॉपर्ट्या ठेवत होता धनंजय मुंडेची. म्हणून फडणवीस साहेबाला आपण दुसऱ्यांदा विनंती करतोय की तुम्हाला जो वाटतंय की तो आढळला नाही, तो त्याच्यातच आहे. पुन्हा एकदा एक नंबरच्या आरोपीची चौकशी करा. ही प्रॉपर्टी तो कोणासाठी कमवली, खंडण्या कोणासाठी मागितल्या, निवडणुकीत तो ह्यो पैसा धनंजय मुंडेला खून करून वापरायला दिला का नाही दिला. त्याच्या नावाची कोट्यावधीची प्रॉपर्टी ही धनंजय मुंडेची, 100% ही धनंजय मुंडेची आहे. आणि सगळं धनंजय मुंडेचं काम तो बघत होता, कार्यालयाचं कामकाज, व्यवसायाचं पण, आणि तो बऱ्याच ठिकाणी पार्टनरसुद्धा आहे. आता ज्यावेळेस फडणवीस साहेब त्याच्या एक नंबरच्या आरोपीच्या प्रॉपर्टीवर जप्ती आणतील त्यावेळेस धनंजय मुंडेचा बघा कसा तिळपापड होतोय. कारण ते धनंजय मुंडेच्या प्रॉपर्ट्या त्या जप्त होणंही गरजेचं आहे सगळ्या. आणि व्यवहार यांनी सगळे त्याच्यासाठीच केलेले आहेत. एक नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठी केलेले. धनंजय मुंडे 100% 302 मध्ये हाई म्हणजे हाई. आणि SITकडे CIDकडे तसे पुरावे आहेत. फडणवीस साहेब किती नाही म्हणले तरी आहेत. तुम्ही त्याचा पुनर्तपास करा, किंवा आता तपासणी पुरवणी अहवाल जेव्हा पुरवणी अहवाल येईल त्याच्यातसुद्धा बघा तुम्ही की 100% धनंजय मुंडे तपासात येणार. फक्त त्याला चौकशीला घ्या. त्याला ह्या 5-7 चौकशाला फडणवीस साहेबांनी घ्या. फडणवीस साहेब 100% म्हणतील की खरोखरच धनंजय मुंडे 302 मध्ये आहे. फक्त तुम्ही त्याला तपासाला पुन्हा एकदा घ्या. धन्यवाद. ओके, धन्यवाद.